पीयूषपूर्णप्रभा पाथोदपतिपान्तमन्तरपरिश्रान्तश्च लोकस्वय स्फुर्जद्भीमभवाटवी समटतस्तं नागदेव सदा सार सार विचार सुंदरगिरा पारंगतम नौम्यहम। श्री राजविद्या प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्थान दर्शन, प्रसाद वंदन आणि समाज प्रबोधन पदयात्रा, या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक धर्मबंधू आदरणीय श्रद्धेय मोगळे निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय चिकळा निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय मुगुट निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय सुनील दादाजी, आदरणीय श्रद्धेय गोविंदअण्णा सातारकर, त्याचप्रमाणे या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जीवनमूल्य आपल्या कृतिशील आचरणाने पदयात्रेच्या या माध्यमातून अंगीकार करणारे, अंगीकृत करणारे माझे सर्व पदयात्रेकरू बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे सावनेर येथील सर्व उपदेशी गृहस्थ वासनिक बंधू भगिनींनो, आजच्या सत्राचा विषय आहे की अहिंसा परमो धर्म। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवनमूल्य निरूपण करीत असताना सुरुवातच अहिंसेच्या माध्यमातून केलेली आहे। याच परिसरात असणारे, या परिसरातील सर्व सद्भक्तांचे श्रद्धास्थान असणारे सालबर्डी या स्थानाजवळ स्वामींनी लीळाचरित्रातील पहिलं वचन निरूपण केलं, तेही अहिंसेच्या संदर्भातीलच आहे। ज्यावेळी सशिक रक्षण लीळा घडलेली आहे, मामेकम शरणम व्रज या विषयाचं चिंतन करत असताना आपण ती लीळा अनुभवलेली आहे। ज्यावेळी सशाचं स्वामींनी रक्षण केलेलं आहे, हंगा येत शरण आलिया काही मरण असे, यावेळी स्वामींनी अहिंसा धर्माचे महत्त्व त्या पारध्यांना सांगितलेलं आहे। हे ओहळाचे उदक भीती तृणखाती यांनी तुमचे काय केलेले आहे, आणि त्या ठिकाणी अहिंसेचे महत्त्व आमच्या स्वामींनी पारध्यांना सांगून त्यांना त्यापासून परावृत्त केलेलं आहे। स्वामींच्या निरूपणाचा प्रारंभच अहिंसेने झालेला आहे। अहिंसा परमो धर्म, आपल्या सर्वांचाच तो एक प्रकारे धर्म आहे, परमधर्म आहे की आपल्या हातून कोणतीही हिंसा झाली नाही पाहिजे। आपल्या माध्यमातून मुंगीचं मरणसुद्धा चिंतल्या गेलं नाही पाहिजे, असा स्वामींच्या निरूपणाचा भाव आहे। एके दिवशी औसांची बिढार राखावयाची पाळी आहे। आदल्या दिवशी एका कुत्र्याने आचार्यांची झोळी नेलेली होती, आणि मग त्या दिवशी औसांची बिढार राखावयाची पाळी। दुसऱ्या दिवशी ते कुत्रं आलं, आणि कुत्रं आलं बरोबर औसांनी दगड घेतला आणि त्या कुत्र्याला मारला। कुत्रं मोठ्याने ओरडलं, आणि जसं कुत्र्याने त्या ठिकाणी आवाज केला तसं आमच्या स्वामींनी, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी काय केलं, आपला श्री मुकुट धरला। आणि मग स्वामी औसानं म्हणतात की नायका, हे कुत्रं तुम्ही का मारलं? आणि मग औसाने सर्व वृत्तांत सांगितलं की जीजी काल या कुत्र्याने नागदयाची झोळी नेलेली होती, आजही पुन्हा ते या ठिकाणी आलंय, त्याला सवय लागेल म्हणून मी त्याला दगड मारला। आणि मग आमचे स्वामी महत्त्वपूर्ण निरूपण या ठिकाणी औसांना करतात
स्वामी म्हणतात याचे कोणी माय बहिणी याला काही रांधून ठेवेल काय, याच्यासाठी कोणी स्वयंपाक तयार करून ठेवेल काय, आपले राखावे. तुमची वस्तू आहे ना, तुम्ही त्याचं रक्षण करा, राखण करा, पण मुक्या जनावरांना त्या कुत्र्याला मारू नका. औसाने स्वामींनी श्रीमुकुट धरलेलं पाहिलेलं होतं आणि मग औसाने प्रश्न केला आमच्या स्वामींना की जीजी, ज्यावेळी मी त्या कुत्र्याला दगड मारला त्यावेळी आपण श्रीमुकुट धरलं तर काही आपण व्यापका होईजेल. आणि स्वामी म्हणतात होईजेल की नाही, आम्ही या ठिकाणी सुद्धा व्यापक आहोत. अशा प्रकारे स्वामींनी छोटीशी सुद्धा हिंसा करू नये इतका महत्त्वपूर्ण संदर्भ, इतका महत्त्वपूर्ण निरूपण या ठिकाणी स्वामींनी औसांना केलेलं आहे. आपण अनेक वेळा चालता बोलता अनेक प्रकारची हिंसा करतो. एक प्रकारचीच हिंसा नाही आहे, वाचिक हिंसा आहे, मानसिक हिंसा आहे, शारीरिक हिंसा आहे. तिन्ही प्रकारची हिंसा आहे. प्रारंभ मानसिक हिंसेने आहे. प्रथम मानसिक हिंसा घडते, नंतर ती हिंसा तो प्रसव वाढत जाऊन वाचिक हिंसेवरती येतो. वाचिक हिंसेचा प्रसव वाढत जाऊन कुठे येतो, शारीरिक हिंसेवरती येतो. कधी एखादा विसंवाद झाला, वाद झाला तर आपण म्हणतो बघून घेतो तुला मी, ठीक आहे आज नाही पण उद्या तरी तुला नक्की बघेन. ही जी आहे ती वाचिक हिंसा आहे. त्याच्यापूर्वी मनामध्ये आलं की ह्याने मला त्रास दिलेला आहे, ह्याने हा माझ्या वाटी गेलेला आहे, आता ह्याला मी बघतोच. प्रथम तर कुठे आलं, मनामध्ये आलं आणि मग तो दुसऱ्याजवळ बोलून दाखवलं त्यानं की ह्याने मला त्रास दिला, याला आता मी उद्या पाहतो, मला फक्त संधीच भेटली पाहिजे, मग याच्याकडे मी बघतो. हा मानसिकतेचा प्रसव वाढत जाऊन कुठे आला, वाचिक हिंसेवरती आला. त्याने बोलून दाखवलं आणि मग वाचिक एकदा हिंसा घडली की मग शारीरिक हिंसेवरती तो प्रसव येतोच येतो. एक ना एक दिवस तो प्रसव त्या ठिकाणी उपस्थित होतच होतो आणि मग त्या ठिकाणी ती हिंसा होतेच. त्यामुळे आपल्या मनामध्येच तो भाव आला नाही पाहिजे, हिंसेचा भाव आला नाही पाहिजे. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये 3 दोष महत्त्वपूर्ण सांगितलेले आहेत, हिंसा, विकार आणि विकल्प. प्रथम दोष हिंसा सांगितलेला आहे. त्या हिंसा दोषापासून आपल्याला परावृत्त होता आलं पाहिजे. आता अनेकांना प्रश्न पडतो की आता आम्ही पदयात्रेमध्ये चालतो आहोत, चालताना पायाखाली अनेक जीवजंतू येतात, हिंसा होते. चालताना ती कुशलता आपल्याला करता आली पाहिजे की आपलं पाऊल हळूवार पडलं पाहिजे. जोरात पाय आपटत चालायचं नाही आहे, कारण पाय आपटत तुम्ही जर चाललात तर त्या सपूर जंतूची हिंसा होणारच आहे. आपले पाऊल सुद्धा हळूवार टाकता आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला ती कुशलता जी आहे ती या पदयात्रेच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्हाला ती कुशलता आली पाहिजे. स्वामींनी सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग करायला सांगितलेला आहे, सर्व प्रकारच्या. एखाद्याचं मन सुद्धा दुखवू नये, एखाद्याच्या मनाला लागेल असं आपलं वर्तन असलं नाही पाहिजे. स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला शब्दाने दुखवता कामा नये. तुम्हाला माहिती आहे मन दुखवल्यानंतर काय होतं, एखाद्याच्या मनाला जर आपल्याकडून ठेच लागली, एखादा शब्द एखाद्याच्या मनाला लागला तर काय होतं माहिती आहे, एखाद्याचं म्हणजेच मनुष्याचं जर अंतकरण दुखवल्या गेलं तर कशाचे जन्म प्राप्त होतात, कशाचे लेप लागतात, चलद्रूपाचे लेप लागतात. म्हणजे हे जे 4 पायाचे प्राणी आहेत, जनावर आहेत, त्यांचा जन्म प्राप्त होतो. कशामुळे झालं, फक्त केवळ मन दुखवल्यामुळे, मानसिक हिंसा केल्यामुळे. ही तर पूर्वावस्था आहे, हिंसेची पूर्वावस्था आहे, मानसिक अवस्था आहे. मानसिक हिंसा केल्याने चलद्रूपाचे लेप लागले आणि मग त्या चलद्रूपाची हिंसा त्याला दुखवल्यानंतर कशाचे लेप लागले, कशाचे जन्म मिळाले, स्थावराचे. म्हणजे कशाचे, झाडाचे. जे झाड आहे त्याच्यामध्येही आत्मा आहे. आपण असं समजतो की मनुष्य प्राण्यामध्येच आत्मा आहे, असं नाही आहे.
जसा मनुष्यामध्ये आत्मा आहे तसा जनावरांच्यातही आत्मा आहे, प्राण्यामध्ये आत्मा आहे, तसाच तो आत्मा झाडामध्ये सुद्धा आहे. ती सजीवता त्या ठिकाणी सुद्धा आहे. जाणत्यासी येतची नरक. जो जाणता आहे, जो ज्ञानी आहे, ज्याला ब्रह्मविद्या शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे, त्याला माहित आहे हे एक प्रकारचं नरकच आहे. आणि यातून सुटण्यासाठी आमच्या स्वामींनी अहिंसा परमो धर्म त्या जीवाला सांगितलेला आहे. मनुष्याचं अंतकरण दुखवलं तर चलद्रुपाचे लेप लागले, चलद्रुपाचं अंतकरण दुखवलं तर स्थावराचे लेप लागले, आणि स्थावराचं अंतकरण दुखवलं, झाडं तोडली तरी सुद्धा जडत्वाचं नरक निष्पन्न होत. आपण तर सहजतेने झाडांची तोड करतो सहजतेने, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आत्मा आहे, त्या ठिकाणी सुद्धा जीव आहे. अशा झाडांची हिंसा केल्यानंतर जडत्वाचं नरक निष्पन्न होतं. त्यामुळे एखाद्या मनुष्याचं अंतकरण सुद्धा दुखवू नये इतका महत्त्वपूर्ण संदर्भ आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे. नागदेव आचार्यांची आणि पद्मनाभींची भेट झाली. पद्मनाभींनी आचार्यांना ओळखलं नाही. आचार्यांनीच त्यांना ओळख करून दिली की मी गोसाव्यांच्या ठाई वानरा, तो तुम्हाला माहीत आहे का? आणि मग पद्मनाभी देवांनी त्यांना ओळखलं. त्यांचं महत्त्वपूर्ण काम होतं. त्यांनी विचारलं की स्वामींचं अवस्थान कुठे आहे? पद्मनाभी देवांनी सांगितले की काय इथे डोमेग्रामलाच आहे. आणि ही सर्व घटना पद्मनाभी देव निघून गेले. आचार्य आमच्या स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि आल्यानंतर स्वामींना हा सर्व वृत्तांत सांगितला. पद्मनाभी देव हे बाईसांचे नातेवाईक होते. आणि बाईसा म्हणतात की अरे आणलं असतं तर बापुड्याशी गोसाव्यांचे दर्शन होते, स्वामींचं दर्शन त्याला झालं असतं. त्यावेळी स्वामी म्हणतात की बाई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु तो जे काही करायला जात होता ना ते केवळ याच्या दर्शनाने चुकलं. पद्मनाभी देव एका ठिकाणी जात होते, त्यांच्या हातून हिंसा होणार होती, परंतु केवळ आचार्यांच्या दर्शनाने त्या ठिकाणी त्यांची ती हिंसा चुकलेली आहे. आपला जो योग आहे, हिंसेचा योग आहे, किंवा आपलं प्रारब्ध जरी असेल तरी सुद्धा आपली परमेश्वराला दररोजची प्रार्थना असली पाहिजे की हे परमेश्वरा माझ्या हातून हिंसा प्रमाद घडला गेला नाही पाहिजे, हिंसा दोष घडला गेला नाही पाहिजे. कारण हा प्रसंग वाढत वाढत जाऊन तो नित्य नरकापर्यंत पोहोचू शकतो, केवळ हिंसा दोष. कधी एका ठिकाणी आपण बसलो तर आपल्याला मच्छर चावतात. काय करतो आपण मच्छर चावल्यानंतर? काय करतो मच्छर चावल्यानंतर? आपण सोडतो का त्याला? नाही नाही, कसा टप्प्यात येतोय तेच बघतो आपण. सापडलाच पाहिजे. आरतीला टाळ्या नाही वाजवणार, पण मच्छर मारताना बरोबर टाळी वाजली जाते. मच्छर मारतो आपण, परंतु तसं करायचं नाही. मच्छराने त्याचा धर्म तिथे त्या ठिकाणी केलेला आहे. त्याने दंश करणे, मनुष्याचं रक्त घेणे हा त्याचा धर्म आहे. मच्छराला मारणे हा तुमचा धर्म नाही. त्याला तिथून तुम्ही बाजूला सोडा किंवा तिथून त्याला हगलून द्या, परंतु मच्छराला मारायचं नाही. एखाद्या घरामध्ये सर्प निघाला, परिसरामध्ये सर्प निघाला, आपल्या आवारामध्ये सर्प निघाला, काय करतो आपण? मोठमोठा गाजावाजा करून लोकांना बोलून घेतो आणि पहिला त्याला संपवतो आपण. असं नाही करायचं, सोडून द्या. तो काही करत नाही, तो त्याचा धर्म आहे, प्रत्येक ठिकाणी जाणारच आहे. औसाने इंगुळी मारली, औसांनी इंगुळी मारली, हाताला धरली आणि बाहेर टाकत होती. स्वामींनी विचारलं की नायका हे काय केलं? औसा स्वामींना म्हणतात की जी इंगुळी निघाली म्हणून मी मारली, नाहीतर एखाद्या प्राण्याला खाल्लं असतं तिने. स्वामी म्हणतात हे काही प्राणी नाही, जी इंगुळी मारली ती काही प्राणी नाही आहे का? तुम्ही महात्मे किंगा तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. जो महात्मा आहे त्याने हिंसा केलीच नाही पाहिजे, हा स्वामीचा दंडकच आहे. म्हणजे अनुसरल्या साधकानेच हिंसा करू नये असं नाहीये. जो नामधारक आहे, जो येतीच्या देवाचा आहे, परमेश्वराचा आहे, नामधारक सुद्धा नामधारक, जो वासनिकही नाहीये, त्या नामधारकाने सुद्धा हिंसा करू नये. तरच तो परमेश्वर आपणाला
प्राप्त होईल. म्हणून तर स्वामींनी सांगितलं की मनुष्याचं अंतःकरण सुद्धा दुखू नये. यासाठी स्वामींनी माळेकराचा दृष्टांत खूप सुंदर सांगितलेला आहे. एक माळेकार आहे, तो माळ्यावरती उभा आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या लवणीमध्ये एक चोर आहे. तो चोर काय करतो, त्या रस्त्याने येणारे जे ओहरे आहेत, म्हणजे वधूवर जोडपे आहे, ब्राह्मण आहे, संन्यासी आहे, त्यांना तो मारायचा आणि त्यांच्याकडचं काही जे असेल ते लुटून घ्यायचं. तो माळेकार दररोज ही गोष्ट पाहायचा, परंतु तो बोलू शकत नव्हता. ही घटना वाढल्यानंतर एके दिवशी तो चोर जो आहे तो राजाला सापडला आणि राजाला सापडल्यानंतर मग राजाने काय केलं, त्याला खैरी झुंपले. पूर्वी ती एक शिक्षेचा प्रकार आहे, खैरी झुंपणे म्हणजे बैल पुढे आणि बैलाच्या त्या गुन्हेगाराच्या पायाला दोरी बांधणे आणि पळवणे, त्या बैलाला पळवणे. खैरी झुंपणे हा एक शिक्षेचा प्रकार आहे. तसं त्या राजाने त्या चोराला खैरी झुंपले. सगळे लोक पाहायला आले आणि पाहिल्यानंतर तो दिसायला छान होता जो चोर आहे तो. आणि मग त्या लोकांच्या चर्चा सुरू झाली की कैसा गोरा गोमटा धारे धाकुटा राणीचा पुतुवाईसा दिसत असे. किती सुंदर दिसतोय, राणीचा पुत्र अशा प्रकारे दिसतोय. याते रावो खैरी का झुंपिता, याला एवढी मोठी शिक्षा का दिली, पाखाळू का नाही घे, याला राजा क्षमा का करत नाहीये. त्याच गर्दीमध्ये तो माळेकार उभा आहे, त्याच गर्दीमध्ये. आणि ज्यावेळी ते माळेकरांनी ती चर्चा ऐकली त्यावेळी तो म्हणतो की याने जे काही कृतकर्म केलेले आहेत ते मी पाहिलेले आहेत. याचे म्हणजे एका अवयवाचा जे खांड करावा आणि त्या खांडेने अख्खा गाव पुजावा एवढे याचे कृतकर्म आहेत, एवढे याने पाप केलेले आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. दिसताना समाजाला काय वाटलं की हा सुंदर दिसतोय, याचा एवढा मोठा गुन्हा नसेल, राजाने याला क्षमा केली पाहिजे. परंतु तो पाहणारा जो माळेकार आहे तो म्हणतो की याने एवढी मोठी कृतकर्मे केलेली, एवढी मोठी पापे केलेली आहेत की याचा खांडी गाव पुजावा. लक्षात घ्या, आपल्याला कुणीही पाहणारा नसला, आपल्यावरती CCTV जरी नसले तरी कोण पाहतोय आपल्याला, तो परमेश्वर पाहतोय. तुम्ही जे जे काही कर्म करता, जे जे काही क्रिया करता, त्या सर्वाला पाहणारा तो परमेश्वर आहे. त्यामुळे छोट्या दोषापासून सुद्धा आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे. हिंसा दोष छोटा दोष आहे, परंतु तो वाढत जाऊन तो नरकाला पोहोचवू शकतो. मनुष्याचं अंतःकरण दुखावलं तर ती जी हिंसा आहे ती शारीरिक व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे मनुष्याची हिंसा तर खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. छोट्या हिंसेपासून सुद्धा साधकाला अलिप्त राहता आलं पाहिजे. त्यामुळे या पदयात्रेच्या माध्यमातून आपला निरोपणाचा तर भाग आहेच आहे, परंतु सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपल्या मुखातून कुणाला अपशब्द गेला नाही पाहिजे, कुणाला दुखवता गेलं नाही पाहिजे, कुणाचं मन दुखलं गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं आपली आचरण प्रक्रिया असली पाहिजे. तुम्ही सर्वजणच महात्मे आहात. या 13 दिवसामध्ये सर्वजण तुम्ही साधकच आहात. या ठिकाणी कोणी सांसारिक नाही, प्रापंचिक नाही, या ठिकाणी तुम्ही कोण आहात, सर्वजण साधकच आहात. त्यामुळे आपल्याला त्या नियमामध्ये आपल्याला त्या राहता आलं पाहिजे. ते बंधन आपण स्वतःला लावून घेतलं पाहिजे. आम्ही तर सांगणारच आहोत, निरूपणाच्या माध्यमातून, नियमावलीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत, परंतु तुम्ही स्वतःला ते बंधन लावून घेता आलं पाहिजे. मी पाहतो सकाळी सकाळी आपली पदयात्रा निघते, माझी भावना असते की सर्वांनी मौन्य अवस्थेमध्ये चालावं. सकाळी सकाळी काय बोलायचं, देवाचं आठवण करत आपल्याला ते जाता आलं पाहिजे. परंतु आपल्या ज्या चर्चा आहेत, आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपले जे बोलणं आहे ते इतरच आहे, इतर वेशरूप आहे, प्रपंचातले आहेत, संसारातले आहेत. हे कसं करायचं, मी असं करून आलो, या सर्व गोष्टीपेक्षाही मौन्य अवस्था धारण करून आपल्याला ती स्मरण साधना करता आली पाहिजे. रस्त्याने चालत असताना बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्यापेक्षा देवाशी बोला, परमेश्वराशी कनेक्टिव्हिटी साधता आली पाहिजे. भाष्यकार म्हणतात की ईश्वरीचा सोयरिकेचा सांधा तुटून येदावा. त्या परमेश्वराला आपण, आपले नातेवाईक दूरचा नातेवाईक असतो, सोयरा धायरा असतो, त्याला विसरत नाही आपण, पण आपण परमेश्वराला विसरतो. या पदयात्रेमध्ये आपण आलो आहोत तर 13 दिवसामध्ये परमेश्वराचं आपल्याला स्मरण साधता आलं पाहिजे. या अहिंसा परमो धर्म या स्वामींच्या
निरोपणातून प्रत्येक जीवाने हिंसा सोडून केवळ परमेश्वराचा आश्रय धरून अहिंसा धर्म साध्य करून परमेश्वराची जी सुखानुभूती आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण सर्वजण या पदयात्रेच्या माध्यमातून हा संकल्प करूयात की कमीत कमी हिंसा आणि अहिंसा जी आहे ती आपणाला सर्वांना साध्य करता येईल असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी